कुठला धंदा नाही आहे मला. त्या नगरपंचायत मी आता 50 वर्षात कधी कशाला हात लावलेला नाही, खिशातले पैसे घालून काम केलेलं आहे. मला नगरपंचायत जाऊन कुठं काय वैयक्तिक कुठलं काय स्वार्थ करायचं, ह्या गावाच्या लोकांच्या पाण्यासाठी मी उभं राहिलोय. मुळात शेती हा माझा स्वतःचा व्यवसाय आहे, माझा इतर कुठला व्यवसाय नाही. त्यामुळे मला तिथं कुठं काय हात लावायची काही मला गरज नाही. मी त्यांना हात जोडून नमन केलं, मी त्यातला माणूस नाही आहे. जे काय असेल त्या गरिबांना द्या, त्यांना मिळेल. मग आता जुन्या स्कीममध्ये आम्ही रात्रीचे पंप खोलून उद्यमनगर रिपेअरी करणं हे सगळे उद्योग केले. एक वेळेला खिशातले पैसे काढून कामगारांचे पगार भागवले, फक्त गावातल्या लोकांना पाणी मिळालं. आणि त्या गोरगरिबाला जो माझा तुझा कोणाचाही काही बैठ नाही, जो गरीब आहे ज्याला राहायला जागा नाही, त्या प्रत्येकानं आम्ही वाटप केलं. आणि आज तारवाला जे बेघर झालंय ते माझ्या प्रयत्नामुळे झालंय, देशपांडे रत्नावळीच्या आशीर्वादामुळे तारवाळही झालंय. 12 वाजता आम्ही टाकीवर जाऊन झोपलोय की आमच्या गावात लोकांना पाणी मिळावं म्हणून. मी तिथं माझ्या नावाची पाटी नाही, बोर्ड नाही, पण पाठीचं रेकॉर्ड जर काढलं ग्रामपंचायतचं तर प्रत्येक ठिकाणी अर्ज पत्र व्यवहार जर बघितला ते सगळे ह्या दोन्ही गोष्टी मीच केल्या ह्या शेवटच्या टर्म मध्ये. आणि माझी शेवटची इलेक्शन मी लढणार आहे. तर मग एकच आहे त्याचा पाटील. आणि कसं आहे, जसं एखादं मूल रडलं तर आईला कळवायचं, तसा आमचा प्रकार आहे आमच्या घराण्याचा. गावाच्या बाबतीत कुठेही आम्ही कधी कमी पडलो नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. खरं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. प्रचार देखील शिगेला पोहोचलाय. याच निमित्तानं मी आज पोहोचलोय हातकणंगले नगरपंचायत मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आहेत हातकणंगले नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अजयसिंह पाटील काका, जे शिवसेना शिंदे गटातून रिंगणात दिसत आहेत. आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्या या निवडणुकीत उतरण्यामागचा नेमका हेतू काय आहे, त्यांचे अजेंडे काय आहेत, नेमक्या कोणत्या मुद्द्यावर ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, हेच आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर माझा एक पहिला प्रश्न असेल की तत्कालीन कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचे तुम्ही निकटवर्तीय मानले जातात. ज्या रत्नापन्ना कुंभारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आमदार खासदार हे निवडून आलेले होते, त्यांचे तुम्ही निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा एक दिल्ली वारीचा एक किस्सा नेहमी चर्चेला जातो, तुमचा आणि त्यांचा एक किस्सा होता. तो किस्सा नेमका काय आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. दिल्लीला सेंट्रल गव्हर्नमेंटने तत्कालीन मला वाटतं त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर कोण होते माझ्या लक्षात नाही आज, त्यांनी एक दिल्लीला फंक्शन ठेवलं होतं. जे घटनेवर आंबेडकरांच्या बरोबर घटनेवर सही करणारे खासदार जे होते, ज्या वेळेला घटना तयार झाली त्यावेळेला सगळे नॉमिनेटेड खासदार होते. वल्लभभाई पटेलने या सगळ्या खासदारांना नॉमिनेट, पण कोल्हापूर भागातून रत्नापा कुंभारांचं नाव त्यावेळेला खासदार म्हणून गेलं होतं. वल्लभभाई पटेलने पाठवलं होतं. हे मला स्वतः रत्नापनाने सांगितलेला किस्सा आहे. आणि मग त्यानंतर त्यांची एक ह्या 20-25 वर्षापूर्वी एक दिल्लीला एक कॉन्फरन्स झाली. जे घटनेवर सही करणारे खासदार जे जिवंत आहेत, ज्यात 90, 95, 100 ह्या वर्षे होतात असतील त्यावेळेला, त्यापैकी रत्नापा कुंभार हे एक होते. आणि त्यावेळेला मी पंचा कारखान्याचा अण्णांनी मला संचालक केलं होतं. आणि त्या काळात एक दिल्लीला फंक्शन ठेवलं होतं घटनेवर सही करणाऱ्या लोकांचं. आणि फार मोठं फंक्शन होतं, सगळे केंद्रीय मंत्री होते. आणि तिथे एक काहीतरी एक सायटेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचं ते त्या लोकांना हे प्रेझेंटेशन करणार होते. त्यावेळेला देशभर रत्नाकुमार काय म्हटले, अजित मला जाणं शक्य होणार नाही, पण मी म्हणून तू आज रिप्रेझेंट कर आणि तू दिल्लीला जा. त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. त्यांच्या वतीनं त्या कॉन्फरन्सला त्या काळचे घटनेवरचे एक अरुणा असफ अल्ली म्हणून फार प्रसिद्ध व्यक्ती होती घटनेवर सही करणार, ते होते. आणि बरेच थोडे होते जे जिवंत होते. तर मी रत्नापा कुंभारांना रिप्रेझेंट केलं, मला त्यांनी दिल्लीला पाठवलं होतं. आणि त्या फंक्शनला मी अटेंड केलं. आणि त्यावेळेला जे काय त्यांना ते सायटेशन वगैरे जे काय देणार होते ते त्यांच्यातर्फे मी घेतलं. एक विश्वासू कार्यकर्ता, प्रामाणिक सहकारी मी त्या बघितलं तर त्याच्या नातवाच्या वयाचा. पण इतर संचालकांच्या मध्ये इतर कार्यक्रम मलाच त्यांनी निवडलं. आणि त्यावेळेला त्या काळात मला दिल्लीला त्यांनी पाठवलं आणि त्यांच्या मार्फत मी ते स्वीकारलं. त्यावेळेच्या नेमक्या भावना तुमच्या काय होता, एक काय वाटत होतं त्यावेळेला?
नाही, त्यावेळेला मी त्याच्यापूर्वी असणारे त्यांचे संचालक होते, माझे आमदार होते, बरेचसे त्यांचे सगळे सहकारी होते. मला काय म्हणजे त्यांच्या डोक्यात आलं मला त्यावेळेला कल्पना नाही, पण त्यांनी मलाच का पाठवलं हे मला माहित नाही. पण एक विश्वासू प्रामाणिक माझ्या वडिलांच्यापासून त्यांचे संबंध होते आणि त्यांच्यावर काय विश्वास होता. मी एक इंग्लिश मीडियममध्ये त्या काळात शिकलेला विद्यार्थी होतो, पुण्याला फर्ग्युसनला होतो आणि नुकतंच राजकारणात पडलो होतो आणि मला संचालक केलं होतं. सरपंच झालो आणि त्यांनी मला संचालकही केलं अण्णाने. आणि त्यांनी मला त्यांच्या चांगल्या वाईट प्रत्येक प्रसंगामध्ये मी अगदी त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्यावर असणार, म्हणून मला त्यांनी माणूस समोरचा बघितला ते माणूस ओळखायचे आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता, प्रामाणिक माणूस म्हणून मला त्यांनी तिकडे त्या काळी पाठवलं होतं. खरं तर एका बहुआयामी नेतृत्वाबरोबर तुम्ही काम केलं आहे, त्यांच्याबरोबर तुमचा एक कार्य जे काय होतं ते तुमचा एक मोठा अनुभव त्या निमित्तानं आहे. हातकणंगले नगर परिषद मला वाटते गेल्या निवडणुकीच्या वेळेला नगरपंचायत झाली आणि त्याच्यापूर्वी ग्रामपंचायत असताना तुम्ही या ठिकाणी 9 वर्ष तुम्ही सरपंच पद भूषवलं आहे. सरपंच पद भूषवत असताना तुम्ही नेमकी कोणकोणती विकास कामे केलीत, काय त्यावेळेला सरपंच पद सुरुवातीला मिळाल्यानंतर सुरुवातीला अगदी स्टार्टिंगला बोलायचं झालं तर त्यावेळेला माझे पुण्याचे फर्ग्युसनला असणारे माझे एक मित्र राज्यमंत्री अशोक पाटील म्हणून होते. ते मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणचे अगदी जवळचे नातेवाईक, ते राज्यमंत्री होते. ते पुण्याला फर्ग्युसन तेही होते, आम्हीच होतो. त्यांच्या संबंधामुळं आणि त्यांच्या त्यांचे मिस्टर आज मिसेस ते आज एक खासदार आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे. ह्या त्यांचे आमचे ते सगळे कॉलेजचे मित्र असल्यामुळं ते मंत्री झाल्यानंतर गावातले ज्या दोन्ही ओढे आहेत त्या ओढ्यावरचे पहिले ब्रिजेस मी बांधून घेतले. त्यानंतर गावात एक तळ होतं, त्या तळ्याच्या आजूबाजूला असं पडलेलं होतं, त्या भिंती बांधून घेतल्या. थोडी बहुत त्या प्रमाणात त्या काळात उपलब्ध होणारा फंड त्यांनी मला मदत केली आणि त्या सहकार्य झालं. आता बघायला गेलं तर खरं तर 11,437 इतकी मतदारसंख्या असलेला हा ग्रामपंचायतीचा नगरपंचायत झालेली आहे आणि या वेळेला या निवडणुकीत तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटातून उतरलेला आहात. खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आताचं चित्र जर बघितलं तर पंचरंगी लढत या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. प्रत्येक पक्षाकडून एक उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर तुम्हाला तुमचा अनुभव आहे, अनेक वर्ष तुम्ही अनुभव राजकारण देखील बघितलं, अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पंचरंगी लढत होत असताना काय होईल असं तुम्हाला वाटतंय? काय होईल याच्यापेक्षा मी माझी पार्श्वभूमी सांगतो. 9 वर्ष सरपंच आणि जवळजवळ 40 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो मी त्या गावचा. ह्या गावचा पाटील म्हणा आणि ह्या गावातले जे सगळे देवस्थान आहेत त्यांची सगळी पूजा अर्चा म्हणजे जे काय असतं जे मानाचे काम आहे ते सगळं आमच्याकडे असतं पूर्वीपासून. आणि आमच्या वाडवडिलांच्या पासून ही परंपरा चालत आली आहे की काही बौद्ध समाजाच्या लोकांना आमच्या आजोबांनी जमणी दिलेत, राहायला घरा राहायला जागा दिल्यात. त्या काळी काही 72ला दुष्काळ पडला त्यावेळेला आमच्याकडे धान्य असायचं, भरपूर फुकट धान्य आमच्या आजोबा देत असत. आणि पूर्वीपासून आमच्या घराण्याची एक रक्तात एक वेगळा प्रकार आहे की आम्ही लोकांच्यासाठी करत आलोय. आणि आतापर्यंत मी सरपंच झाल्यानंतर किंवा 40 वर्ष ग्राम सदस्य असताना एक मागासवर्गीय मुलामुलांचं वसतिगृह आणलं का या गावात. त्याला काही लोकांनी त्या काळच्या आमदारांनी काही वेळेला विरोध केला, पण माझ्याकडे रत्नाप्पा कुंभार आणि खासदार मानेंची ताकद संबंध चांगले असल्यामुळं त्यांनी मला सहकार्य केलं. आणि त्या काळी हे मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह एका जैन समाजाच्या वाड्यामध्ये माझ्या वाड्या शेजारी आणून बसवलं आणि तिथं बौद्ध समाजाची सगळी मुली त्या वसतिगृहामध्ये राहिले. हा एक वेगळा प्रकारचा काम करण्याची माझी पद्धत आहे. आणि त्या काळी मला त्या तत्कालीन आमदारांनी त्याला विरोध केला की त्यांची इच्छा होती वडगावला जावं म्हणून. त्यांच्याशी भांडून करून माझ्याकडे गायरांमध्ये जागा शिल्लक होती, गायरांची जागा दिली. सुरुवातीला गावात हॉस्टेल चालू केलं आणि तत्कालीन शिवाजीराव मोघे म्हणून एक त्या काळी समाजकालीन मंत्री होते, त्यांना मी ते JR मधलं पटवून सांगितलं की JR मध्ये क्लिअर कट येईल तर तालुक्याच्या ठिकाणी. आणि त्याने आमदारांना क्लिअर कट सुनावलं की तुम्हाला परत पाहिजे वडगावला असेल तर दुसरं मी देतो, पण हातकणंगल्याचं मी हलवणार नाही. आणि सुरुवातीला मग मागासवर्गीय मुलामुलांचं वसतिगृह हातकणंगल्याला करून घेतलं. मुद्दा दुसरा, तिथं साधं एक PSC सेंटर होतं, 5 तिकीट म्हणून आहे, तिथे एक सेंटर होतं. तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर आणि भाई सावंत म्हणून कोकणातले मंत्री होते. त्याच्यापूर्वी ते
आरोग्यमंत्री होते. त्या दोघांच्या प्रयत्नामुळं आणि सहकार्यामुळं मला इथं हातकणंगलेला कॉटेज हॉस्पिटल मिळालं. त्या काळचं कॉटेज हॉस्पिटल हे त्या काळी काही नेते मंडळीने आळत्याला हलवायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना आमची PSC द्यायला लावली आणि कॉटेज हॉस्पिटल मंजूर करून घेतलं. ते बिल्डिंग उभा राहिली तोपर्यंत या दोन्ही वस्तू उभा होईपर्यंत मी त्या कुणाला म्हणजे काम करत असताना माझी पद्धत एक वेगळ्या प्रकारची आहे. कारण एखादा माणूस काम करला तर 100 जण त्याला अडथळे आणतात त्यांचं नाव होण्यासाठी. पण मी असा माणूस आहे, मी तिथं माझ्या नावाची पाटी नाही, बोर्ड नाही, पण पाठीमागचं रेकॉर्ड जर काढलं ग्रामपंचायतचं तर प्रत्येक ठिकाणी अर्ज पत्र व्यवहार जर बघितला ते सगळे ह्या दोन्ही गोष्टी मीच केल्यात. त्याच्यानंतर पहिली पाण्याची स्कीम देशभक्त रत्नाप कुंभारांच्याकडे संचालक असताना ह्या गावात एक चर्म समाजाची विहीर आहे. त्या विहिरीवरनं कारखान्याने अण्णाने मला एक 20ची मोटर दिली आणि ती मोटर बसून आम्ही गावात पाणी चालू केलं. कारण 72च्या दुष्काळामध्ये इतकी परिस्थिती वाईट झाली की ओढे सुद्धा आटले, नाले सुद्धा आटले, विहिरी डबके भरून पाणी लोक काढत होते. आणि तो प्रकार बघितल्यानंतर मी हे पंपाची व्यवस्था केली, त्या विहिरीतनं पाणी गावात देऊ लागलो. त्याच्यानंतर 14 गावची स्कीम झाली, शासनाने मंजूर केली. त्याच्याही मोठ्या प्रमाणात सभा घेतला, गावाच्या तिन्ही बाजूला मोठ्या मोठ्या टाक्या बांधल्या आणि गावाला पाणी पुरवठा सुरू झाला. पाणी आलं नाही. दुसरं हे 14 गावची स्कीम असल्यामुळे लोक पाणी सोडणारे रात्री 12 वाजता आम्ही टाकीवर जाऊन झोपलोय की आमच्या गावाला लोकांना पाणी मिळावं म्हणून. त्याच्यानंतर परत ते बघितले पाणी कमी पडालं. त्यानंतर तिसरी स्कीम मंजूर करून घेतली. अण्णा डांगे, ते मी सरपंच होतो. अण्णा डांगे साहेब मंत्री होते, ग्रामविकास मंत्री. त्यांच्याकडे ती मंजूर करून घेतली. त्यांना माझ्या इथली गायरांमधली 1 एकर जागा ठराव करून दिली. त्यांना कॉलेज काढायचं होतं. त्यांना मी ठराव करून दिलं, तुम्हाला 1 एकर जागा देतो आणि मला तेवढी स्कीम मंजूर करून द्या. त्यांनी तात्काळ मान्य केलं आणि त्या काळी मला वाटतं 7 का 7.5 कोटी त्यांनी आम्हाला मंजूर केले आणि ती स्कीम मंजूर करून दिली. फक्त त्यावेळेला एक योगायोग आमच्या दुर्योगानं म्हणा, नेज आणि बाहुबली देवस्थान असल्यामुळे ती 2 गावं आमच्यामध्ये समाविष्ट करावी लागली आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचं पाणी बरेचसं कट झालं. त्याच्यानंतर सरपंच असताना ह्या दोन्ही औद्योगिक वसाहती, लक्ष्मी औद्योगिक वसाहत, आवाडे साहेबांची माणसं माझ्याकडे इथं स्वतः चेअरमन वगैरे आज आहेत, चेअरमनचे जीवन, ते लोक माझ्याकडे आले. मला म्हटले, अजितराव आम्ही इथे कारखाने काढतोय, इंटरनेटला जागा अपुरी पडाल्या. मी विचार केला की पूर्वी माझ्या वडिलांनी एक स्वप्न बघितलं होतं की हातकणंगले तालुक्यात सहकारी म्हणजे यड्राव सहकारी सूतगिरणी जी आता यड्रावला आहे ती माझी ह्या पूर्वीच्या जवळ माझी 32 एकर जमीन होती. माझी 32 एकर जमीन आणि आमच्या भाऊबंधाची 30 एकर जमीन असं म्हणून एक 60 एकर जमीन अण्णांना द्यायची आणि तिथं गावच्या लोकांना रोजगार मिळवून म्हणून ती काढायचं त्यावेळेला विचारतात. पण आमच्या संबंधित भाऊबंधांनी जमीन दिली नाही. पण समोरची ब्राह्मणाची जमीन एक 35-40 एकर घेतली आणि आमची जमीन त्यानंतर आमच्या वडिलांना म्हणजे शॉक बसला आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांचं देहांत झालं. आणि त्याच्यानंतर परत मग हे मुलांना काय तर गावातल्या मुलांना काम मिळायला पाहिजे नंतर लक्ष्मी इंडस्ट्रीचं प्रपोजल माझ्याकडे आलं. त्यांनी त्यावेळेला मला काही गोष्टी ऑफर केल्या की तुम्हाला हे करतो, तुमच्यासाठी हे देतो, ते करतो. मी म्हटलं माफ करा आणि त्यावेळेला मी संबंधित लोकांना हे सांगितलं, चेअरमन लोकांना. मग मी त्यावेळेला रत्नापा कुंभार जिवंत होते. मी अण्णांच्याकडे गेलो. अण्णा म्हटलं असं आवाडे साहेबांनी आपल्याकडे प्रपोजल दिले आणि त्यांना NOC पाहिजे लक्ष्मी इंडस्ट्रीची. देशभर रत्नापरांनी काय सांगितलं की DKTनं जी इंचलगंजीला तारदाळला जी जमीन अक्वायर केली आहे त्यातली थोडी बहुत जमीन त्या तारदाळ गावातल्या गोरगरिबांना राहण्यासाठी प्लॉट पाडण्यासाठी सोडा, मी तुम्हाला इथं तात्काळ NOC देतो. आणि तिथं मग ती NOC मी दिली आणि आवाडेने कबूल केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी थोडी बहुत जमीन जी गायरान जमीन होती ती गायरान जमीन त्यातली एक 5-7-10 एकर असेल मला वाटतं, अंदाजे नक्की माहित नाही, ती जमीन त्यांनी सोडली. आणि आज तारदाळला जे बेघर झालंय ते माझ्या प्रयत्नामुळे झालंय, त्यांच्या देशभक्त रत्नामुळेच्या आशीर्वादामुळे तारदाळही झालंय. आणि त्याच्यानंतर DKT कल्लापना आवाडे टेक्सटाईल पार्क इथं मंजुरीसाठी आला त्यावेळेला मी सरपंच होतो. सुभाष मोरे म्हणून हे सुदेश मोरे म्हणून आमचे दुसरे सहकारी होते, ते सदस्य होते, ते आवाड्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे नोकरीला होते. त्यांनी माझ्याकडे सांगितलं की काका अजितराव आणि असंच आहे आणि आवाडे साहेब आपल्याला DKT कल्लापना आवाडे ह्याला परवानगी हे मागतायत, NOC मागतायत, आपण देऊया काय. म्हणजे काहीच अर्थ नाही, लोकांना रोजगार मिळतोय, कामधंदा मिळतोय, गाव वाढल आणि अशाकडनं गावाची वाढी झाली. त्याच्यानंतर आणखीन एक प्रसंग सांगतो. आमच्याकडे गायरान जमीन शिल्लक होती हातकणंगलेला त्या तारदाळच्या रोडला. आमच्याकडे त्याकडे सरपंच असताना
हे रिटायर आर्मीवाले शासनात त्यांनी ते सवलत दिली होती की रिटायर झाल्यानंतर त्यांना गायरांमध्ये जमीन कुठं 2 एकर 3 एकर असे त्यांना जमीन कसण्यासाठी गव्हर्नमेंटचा त्याचा GR होता, बर. ते देत होते. हम्म. ते 3-4 माझ्याकडे असे अर्ज आले. हम्म. मग आम्ही विचार केला की उद्या गाव जर वाढलं तर आमच्या गावातल्या एका घरात 10 माणसं आहेत, 10 बाय 10च्या खोलीत, मूळ ह्या गावातले रहिवासी. मग ह्याला राहायला जागा नाही म्हणजे काय करायचं. मग ते जवळजवळ आम्ही 190 प्लॉट पाडले 1.5 गुंठ्याचे. हम्म. आता ते म्हणजे कल्लापणा अवॉर्ड ट्रस्टच्या रोडला जातोय त्याला शाहूनगर नाव दिले. बर. ते प्लॉट पाडले आणि त्या गोरगरिबाला जो माझा तुझा कोणाचाही काही बैठ नाही, जो गरीब आहे ज्याला राहायला जागा नाही अशा प्रत्येकानं आम्ही ते प्लॉटचे वाटप केलं. आणि आज तिथं सुंदर कॉलनी झाली आहे बरोबर. की एखादा डेव्हलपर जरी येऊन कॉलनी करतो म्हटला, तिथं जवळजवळ 60 फूटचे रस्ते झालेत. माझा बापरे. तिथला नगरसेवकानं गटरी, डांबरीकरण, लाईट, पाण्याची सोय, तुम्ही जर ते बघितलं नंदनवन, हम्म. ओपन जिम, आता तिथं याची अंगणवाडीची बिल्डिंग आम्ही बांधतोय. बापरे. इतकं सुंदर केलंय हम्म. की परवा खासदार आलेले त्यांना आम्ही तिकडे दाखवायला नेलो होतो. खासदारही म्हणाले की माझ्यासारख्या रुकडी गावात नाही इतकं सुंदर काम आजराव तुम्ही इथं करून घेतलंय. बरोबर. अशा पद्धतीनं आज आतापर्यंतची माझी वाटचाल आहे. आणि गेल्या नगरपंचायतच्या पॅनलमध्ये माझे 9 नगरसेवक होते. हम्म. मग त्यानंतर आम्हाला खासदारांनी ज्या वेळेला ठाकरे गट फुटला आणि शिंदे साहेब वेगळे झाले त्यावेळेला धैर्यशील दादांचे आमचे संबंध फार जवळचे आले. दादा त्यावेळेला आम्हाला काय म्हणाले की तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा आणि काय तुमची मागणी असेल तर ह्या गावासाठी एकच ध्येय असतो माझा पूर्वीपासून कायम, की बाबा ह्या आपण गाव वाढवलंय, रोजगार दिलाय, गावात धंदे वाढवले, दुकानदार वाढले, लोकांना खोल्या वाढल्या, लोकांना भाडी मिळायला लागली, इतका पैसा प्रचंड पैसा या गावामध्ये यायला लागला. बरोबर. आता इथं पाणी कमी पडायला लागलं. हा, नक्कीच हा एक प्रश्न आहे हा. की आजपर्यंत तुम्ही तुमच्या वाडवडिलांपासून जो सामाजिक कार्याचा वारसा होता तो अविरतपणे सुरू ठेवला होय. आणि त्याच जोरावर भरपूर तुम्ही विकास केला. एक पाटीलकीच्या नात्यानं का असेना तुम्ही अनेक लोकांना घरं दिलीत, रोजगार उपलब्ध करून दिला, हातकणंगलेचं नंदनवन केलं. तर हे सगळं करत असताना एक महत्वाचा जो प्रश्न वारंवार जाणवला जातो की तो पाण्याचा प्रश्न. त्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात? त्याच्यानंतर आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटात मुंबईत गेलो आम्ही. त्यांना प्रवेश झाला आमचा आणि त्यांना आम्ही एकच विनंती केली. त्यावेळेला गुलाबराव पाटील मंत्री तिथे होते आणि नगर विकास खाते काही शिंदे साहेबांच्याकडे होते, ते मुख्यमंत्रीच होते. त्यांना आम्ही त्यांना पत्र दिलं आम्ही आणि विनंती केली की साहेब आम्हाला गाव वाढलंय आणि पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. तर त्यांनी मला तात्काळ सांगितलं की तुम्हाला आम्ही पाणी दिलं. बर. आश्वासन दिलं की तुमच्या गावाला पाणी द्यायची जबाबदारी माझी. आणि त्याच्यानंतर ही नगरपंचायत इलेक्शन लागायच्या आधी दुपारी आम्हाला GR हातामध्ये, टेक्निकल सँक्शनचा GR आमच्या हातामध्ये पडला. बर. आणि त्यानंतर मला शिंदे साहेबांनी सांगितलं की नगराध्यक्ष पदाला खासदारांनी सांगितलं की नगर तुम्हीच राहायला पाहिजे, कारण तुम्ही शिंदे गटाचे आहेत, एवढे पैसे मंजूर करून गावासाठी आणले, आतापर्यंत 3-4 स्कीम तुम्ही राबवल्यात, त्याच्यामध्ये कसलाही वैयक्तिक लाभ किंवा कोणी बोट दाखवण्यासाठी आतापर्यंत माझ्याकडे प्रसंग नाही आहे. इतके प्रामाणिक असणारे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे. हा. आणि मग ते 73 कोटी नंतर मी ठरवलं की बाबा आता आपण पाण्याची मंजुरी घेतोय आणि हे पाण्याची मंजुरी घेतोय तर हे आपण काम पूर्णतेकडे न्यायला पाहिजे. नक्कीच. कारण आजकाल पाण्याच्या कुठं कुठं कशा स्कीम झाल्यात, काय चाललंय हे तुम्ही डोळ्यानं बघता. मग आता जुन्या स्कीम मध्ये आम्ही रात्रीचे पंप खोलून उद्यमनगर मधून रिपेअरी करणं हे सगळे उद्योग केलेत. एक वेळेला खिशातले पैसे काढून या कामगारांचे पगार भागवलेत फक्त गावातल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून. बरोबर. आणि ह्यातले काही साक्षीदार क्लार्क म्हणून काम केलेले पाणी सोडणारे अजून आमच्याकडे जिवंत आहेत काही कामगारही आहेत. म्हणजे कुणी जर कुणाला जर वाटलं की बाबा काकांनी मदत केली नाही, खिशातले पैसे दिले तुम्ही बऱ्याच वेळेला की त्यांचा पगार लेट होतोय, वसुली होत नाही, लेट होतोय. गावच्या लोकांचा पाण्यासाठी रोड नाही. आणि हा आता लोकांच्या पाण्याचा इतका प्रॉब्लेम झालाय की 6-6 दिवसानंतर आता त्याच काय आहे, नेजगावची जी स्कीम आहे ती त्यांची वेगळी स्कीम तयार झाली, त्यांना वेगळं पाणी मिळणार आहे. ती शेवटच्या टप्प्यात त्यांचंही आलंय आणि ते पूर्ण झालं की आमच्याकडे डायरेक्ट पंपिंग हे चालू राहणार आणि लोकांना आम्ही एक 4-5 महिन्यात, मी तारीख काही सांगू शकत नाही कारण त्यांचे टेक्निकल काय काय सँक्शन झाले मला अजून माहिती नाही आहे. आणि शेवटच्या टप्प्यात जी स्कीम आली ती त्यांची चालू झाली की आपण त्यांच्या पाण्यातून तात्पुरतं सुटलो आणि आपल्याला रेग्युलर पाणी मिळायला लागलं.
बर. मुद्दा दुसरा, काही लोकांनी प्रश्न विचारले की काही पायपा खराब झाले 3-4 कोटीमध्ये होत्यात असं म्हटले. काही काँग्रेसवाल्यांनी विचारलं असं मला समजलं, मला नक्की माहित नाही, कोणाचं नाव घेणार. बरोबर. तर मी त्यांना एकच उत्तर देतो की बाबा 4 कोटी हे बरोबर आहे, पण ते जुन्या स्कीम मध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये होतो त्यावेळेला ग्रामीण मधला नॉर्म काय आहे, माणसी 60 का 70 लिटर पाणी देणे आहे. आणि शहरीमध्ये नॉर्म काय आहे, 140 लिटर पाणी, 160 का 140 लिटर पाणी देणे. ही नवीन स्कीम केल्यामुळं की लोकांना माणसी 160 लिटर पाणी मिळणार आहे. बरोबर. आणि जुन्या स्कीम मध्ये फक्त 60 लिटर पाणी मिळत राहते. पण ती स्कीम नवीन स्कीम तयार होऊन पडेपर्यंत आपल्याला डायरेक्ट नेल बाहेर पडल्यानंतर आपल्याला रेग्युलर पाणी राहणार आहे. फक्त ह्या गावाची माझी तळमळ एकच आहे, गावचा पाटील. आणि कसं आहे, जसं एखादे मूल रडलं तर आईला कळवायचं, तसा आमचा प्रकार आहे आमच्या घराण्याचा. गावाच्या बाबतीत कुठेही आम्ही कधी कमी पडलो नाही. जेवढं सहकार्य होईल, 10 वेळा ऍक्सिडेंट झाले लोकांना, 12 ह्या कोरोनाच्या वाड्यात 12 प्रेत मी एकट्याने काढले. आडवी उभी कट झालेली, त्यांना हॉस्पिटल नेऊन कॉटेजमध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम करायला लावलं. प्रेत ओळखून प्रेत ओळख करून दिली, त्यांचा इन्शुरन्स करायला लावला. इन्शुरन्स कोल्हापूरला ऍडव्होकेट कोरे म्हणून आहेत, त्यांना बोलून घेतलं. यांचे सगळे विम्याचे क्लेम करायला लावले. विम्याचे क्लेम यांचे मंजूर झाले. कोरे साहेब माझ्याकडे आले, मला म्हणाले आईतराव हे सगळ्यांचे पैसे मंजूर झाले, त्यांना आम्ही चेक द्यायला आलोय. ते माझं जे त्यांची वकिलाची जी फी असते त्यातले मी तुम्हाला काय ठेवतो, मी त्यांना हात जोडून नमन केलं, मी त्यातला माणूस नाही आहे, जे काय असेल त्या गरिबांना द्या, त्यांना मिळवते. ही घडलेली घटना आहे. आणि गावातल्या बऱ्याच विहिरीत पडलेल्या, इकडे पडलेल्या उघड मुलं काढल्यात. आता वयाच्या मनात काही गोष्टी होत नाहीत, बरोबर, पण ह्या धाडसानं त्या काळी केलेल्या आहेत. आता नवीन पिढी आले, त्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत. पण हे गाव घडविण्यामध्ये, काम करण्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या घराण्याचा, प्रामुख्यानं माझा वाटा खूप आहे. नक्कीच साहेब, तुम्ही खरं तर समाजसेवेचं एक मोठं दातृत्व आणि समाजसेवा काय असते हे तुम्ही आता दाखवून दिलं आणि बोलून पण दाखवलं. आणि फक्त त्यात एक शेवटची इच्छा हे, ह्या इलेक्शनला राहण्याचं मूळ कारण हे की स्कीम मंजूर केल्यानंतर मला धैर्यशील दादांनी क्लिअर कट सांगितलं की तुम्हीच राहायला पाहिजे नगराच्या पदाला. कारण ही स्कीम करायची आपल्याला 73 कोटी 61 कोटी मंजूर, 63 कोटी मंजूर झालेत. आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं तर तुमच्यासारखा माणूस प्रामाणिक लागणार आहे. म्हणून मी इलेक्शनला लागलो. ह्या गावातील महिलांचे आणि गोर गरिबांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करण्यासाठी मी इथं राहिलोय. शिंदे साहेबांचं, दादा धैर्यशील दादांचं पाठबळ आणि आशीर्वाद असल्यामुळं मी ह्या इलेक्शन मध्ये उभा राहिलो. नक्कीच साहेब, खरं तर गेल्या ह्याच्यामध्ये आपले 9 उमेदवार जे होते नगरसेवक होते आणि बऱ्यापैकी तुमचं पॅनलमध्ये त्या ह्याच्यामध्ये होतं, मात्र काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. त्या काळात परिस्थिती कशी होती आणि आता सध्याची कशी आहे? त्या काळात निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसची, आमची, ठाकरेंची आणि आमची आघाडी झाली. नगराध्यक्ष त्यांचा होता काँग्रेसचा एकच, आणि एक त्यांची सीट आली होती काँग्रेसचे नगरसेवक. बाकीचे नगरसेवक माझे आले होते आणि बाकीचे 4 नगरसेवक भाजपचे आले होते. बरोबर. पण आमची त्यांची आघाडी झाल्यामुळं, काँग्रेसची आमची आघाडी झाल्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलं, कामामध्ये केलं. ते अचानक त्यांचं देहांत झालं. त्यांच्या पत्नी अर्ज भरायला गेल्या, त्यांच्यातल्याच काही लोकांनी आणि संबंधित इतर पक्षाच्या लोकांनी त्यांना विरोध केला. मला त्या काळी बंडे साहेबांनी बोलून घेतलं, आईतराव काय करूया. मी म्हटलं महिला आहे, दुबळा आहे म्हटले, आणि पती त्याचे नुकतंच देहांत झाले आणि राहिल्यात 6 महिने म्हटलंय. हे विनाकारण लोकांचं धूळदान, पैशाचं धूळदान, ते आपल्या भगिनीला नगराध्यक्ष करूया आणि काम करून देऊया आणि विषय संपवून टाकूया. त्यांना मी विनंती केली, त्यांनी ते तात्काळ मान्य केली आणि त्या माझ्या भगिनीला आम्ही नगराध्यक्ष करण्यामध्ये कुठलंही प्रलोभन न घेता, नंतर काही लोकांनी त्याच्यामध्ये खेळ खेळला. आता मी त्या पक्षाची नावं घेत नाहीत, त्यांचा काय लाभ मिळाला देवदाने त्यांना माहिती आहे. पण माझ्या शिंदे सेनेच्या कुठल्याही माणसाने अर्ज आम्ही भरला नाही, इलेक्शनला उभा राहिलो नाही. संपूर्णपणे त्या माझ्या भगिनीला आम्ही सहकार्य केलं. जी काही सहकार्याची भूमिका तुम्ही त्यावेळी ठेवली, त्यामुळं वातावरण जे राहिलं ते एक समतेचं वातावरण राहिलं, शांततेचं वातावरण राहिलं. पूर्वीपासून इथं काही वेळेला दंगली झाल्या, दंगे झाले, पण मी प्रत्येक दंगलीमध्ये पुढे राहून त्याच्यामध्ये मध्यस्थी करून, ह्या गावातला सगळा समाज माझा आहे. मुस्लिम असू दे, मराठा असू दे, धनगर असू दे, बौद्ध असू दे, पण ज्या वेळेला मी एखाद्या गोष्टीमध्ये मध्यस्थी करतो किंवा मध्ये जाऊन राहतो, त्यावेळेला सगळी भावंड ती माझी असतात.
त्यामुळे मी सगळ्यांना त्या धरून जातो आणि काही वेळेला बाहेरच्या गोष्टी, बाहेरच्या दंगली त्याचं लोन काही वेळा गावामध्ये प्रसंग येण्याचा प्रसंग होतो. बरोबर. पण ह्या बऱ्याचशा गोष्टी पूर्वीपासून आम्ही त्या सांभाळून ठेवल्यात आणि काही दंगलीच्या वेळेला मी मध्यस्थी उभा राहून दंगली सांभाळले. त्यामुळे या गावात जातीय सलोखा, प्रेम संबंध, मुस्लिम असू दे, मराठा असू दे, जैन असू दे, लिंगायत असू दे, धनगर असू दे, बौद्ध असू दे, या सगळ्यांच्या मध्ये पूर्वीपासून माझे अगदी स्वयंपाकघरापर्यंत सगळ्यांचे वैयक्तिक एक आदरयुक्त संबंध आहे, एक वडीलधार नात्याने संबंध आहेत. भाऊ म्हणा, बहीण म्हणा, असे वैयक्तिक सगळ्यांचे संबंध आहेत. आणि ही स्कीम करण्यासाठी माझा काय कुठला धंदा नाही आहे. मला त्या नगरपंचायत, मी आता 50 वर्षात कधी कशाला हात लावलेला नाही, खिशातले पैसे काढून काम केलेलं नाही. मला नगरपंचायत जाऊन कुठं काय वैयक्तिक कुठलं काय स्वार्थ करायचं, ह्या गावाच्या लोकांच्या पाण्यासाठी म्हणून मी उभं राहिलोय. ह्या गावचे सुगलम चपल रस्ते गटरी व्हावेत, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने व्हावेत. कारण आता पण तुम्ही बाकीच्या ठिकाणी बघताय, पण माझा कटाक्ष या असतोय की कुठलंही काम केलं असतं. काही रस्ते मी 20 वर्षापूर्वी गेले, अजून माझे रस्ते टिकून आहेत. पण 2-2, 3-3 वर्ष केलेले रस्ते फटाफट निघून जातात. पण मी जे केलेले रस्ते आहेत आतापर्यंतचे सगळे क्वालिटीचे केलेले आहेत. आता सध्या त्या रस्त्यांची परिस्थिती कशी आहे? आता बऱ्याचशा आमचे नगरसेवक जे होते त्या वाड्यामध्ये आम्ही सगळे रस्ते केलेले आहेत. त्याच्यानंतर मान्य शिंदे साहेबांनी 6 महिन्यापूर्वी आम्हाला परत 10 कोटी दिले रस्त्यासाठी आणि गटासाठी. ती कामही आम्ही पटापट सगळे गावातले करून घेतली. ते कॉन्क्रिटीकरण म्हणा, हे त्यातनं बराचसा भाग काय झालाय, गाव वाढत असल्यामुळं काही लोकांनी, गरीब लोकांनी गुंठेवर जागा घेतल्या, पण गटरी नाही तर रस्त्यानं हा फार मोठा प्रॉब्लेम झाला. पाईपलाईन टाकणे, पाणी लागणे, अशा बऱ्याच काही गोष्टी राहिल्यात. पण आता काय गव्हर्नमेंटच नवीन परवा 1500 बावनकुळेने सांगितल्याप्रमाणे गुंठेवरल्या स्वतःनी परवानगी दिल्या. जे जुनी गुंठेवर झाले, नवीनचं मला माहित नाही. पण त्याच्यामध्ये रस्ते सुटलेले आहेत, कोणी रस्ते सोडले नाही, भिंतीला लागून भिंती आहेत, अशा बऱ्याच अडीअडचणी येणार आहेत. पण त्यातनं लोकांचे समतोल मार्ग काढून त्यांना रस्ते, गटारे, आरोग्य आणि पाणी हे प्रामुख्याने द्यायचं माझं ध्येय. ह्या 5 वर्षामध्ये रस्ते, आरोग्य, गटरी आणि पाणी, प्रामुख्यानं पाणी, गटरी, हे सगळ्या ह्या गोष्टी करायचं मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही ड्रेनेज सिस्टीमची प्रपोजल शेवटच्या टप्प्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. ती मंजुरी आहे. त्यामुळे गटरीचा आणि ड्रेनेजचा बहुत प्रॉब्लेम या गावातून सुटून जाईल. साहेब, दुसरा एक माझा महत्वाचा प्रश्न होता की या हातकणंगले शहराच्या घनकचऱ्याबाबत जो काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना आपण सुचवल्या जातात? आता घनकचऱ्याच्या बाबतीत पूर्वी हे नगरपंचायत त्याच वेळेला तिथल्या सीओने मला म्हणून विचारलं, कारण अनुभवी माणूस त्यावेळेला मी एकच होतो, माहितीगार असलेला. तर काय करूया, तर आमच्याकडं कोल्हापूर रोडला गायरान आमचं शिल्लक होतं. तिथं आम्ही ते गायरान ठेवलंय शिल्लक तेवढ्यासाठी. त्याच्यामध्ये पूर्वी काही लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही ऍक्रिशन टाकायला, काही उद्योगाला ह्याला टाकायचा प्रयत्न केला. पण तिथं आम्ही जागा ठेवलेली आहे तिथे घनकचऱ्यासाठी. फक्त काय, हे सिस्टीम आहे चालू, ह्याला गती लावून व्यवस्थित काम करून घेणे, मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये खूप चांगला असावं लागतं. बरोबर. आम्ही पूर्वी काय करायचं, सकाळी पाणी आलं नाही की 5ला उठून जायचं, कुठला पाणी कुठं सोडायचं बघायला जात होतो. आठवड्यातनं गटरी कुठं साफ केलाय की नाही हे चौकशी करत होतो. त्यावेळेला पूर्वी काय व्हायचं, पावसाळ्याच्या अगोदर मी गावाच्या सगळ्या गटरी स्वच्छ करून घ्यायचं, आड विहिरी स्वच्छ करून घ्यायचं. याला कारण काय होतं की पावसाळा सुरू झालं की पाणी आलं चालतं की लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून. बरोबर. फिल्टर प्लांटवर स्वतः जाऊन फिल्टरची रिपेअरी करून घेतले स्वतः आम्ही. हे आता ग्रामपंचायत जे क्लार्क संबंधित होते त्यांना ह्याची पूर्ण कल्पना आहे की स्वतः झोकून देऊन मी काम करत होतो. आणि ती सवय आहे आणि मला ती आवड आहे. मुळात माझ्या वाडवाडीत जमीन भरपूर आहे, शेती माझी उत्तम असते, 1 नंबरची शेती असते. त्यामुळे सकाळी 5ला उठून शेताकडे जाऊन सगळी कामं आटपून यायचं आणि लोकांच्या सेवेमध्ये यायचं. बरोबर. आमच्या रक्तामध्ये ही परंपरा आहे. साहेब, खरं तर नगरपंचायत असू देत किंवा ग्रामपंचायत असू देत, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक हाती सत्ता असावी, काय त्याचं महत्व असेल असं तुम्हाला वाटतं? एक हाती सत्ता असल्यामुळे काम करायला सोपं जातं. इतर बाकीचे मग इतर ह्याचे नगरसेवक असतात त्यांना ते वेगवेगळ्या त्यांच्या वैयक्तिक इच्छा असतात. प्रामुख्यानं कसं होतंय, प्रामुख्यानं लाईटची बिलं, पाणी पुरवठ्याच्या लाईटची बिलं, कामगारांचे पगार, ह्याच्यासाठी येणाऱ्या उत्पन्नातनं हे पैसे बाजूला काढून ठेवावे लागतात. हे काही वेळेला आपले नगरसेवक काय करतात, साहेब माझं एक किरकोळ काम आहे, ह्याला 1.5 लाख लावा. मग जो फंड शिल्लक असतो नगरपंचायत वसुली केलेला, त्यातल्या फंडातले पैसे सगळे मोकळे करायला बघतात. मग पाणी पुरवठा बिल भरायला पैसे नसले की तिकडे कनेक्शन बंद होत आहे. कामगारांचे पगार वेळेत नाही गेलं त्याला प्रॉब्लेम येतोय.
गव्हर्नमेंटचे फंड येऊपर्यंत त्यांच्या कामगारांचे पगार होत नाहीत. अशा काही बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ती काही अडचण होऊ शकते. त्यात आणखीन एक गोष्टी मुद्दा सांगायला विसरून गेलो की अल्पसंख्याक याच्यामध्ये आमच्याकडे मुस्लिम समाजाला एक थोडंसं ईदगाह बांधायचं आम्ही थोडंसं प्रयत्नामध्ये होतो की त्यांना ते नमाज देवाचं प्रार्थना करायला बाकीचे आम्ही समाज करू शकतोय, पण त्यांचं ट्रस्टच वेगळं असल्यामुळे त्या देऊ शकत नाही. पण अल्पसंख्याक फंडामध्ये आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्यात ती आहे त्या समाजासाठी एक ईदगाचं आम्ही व्यवस्था माझ्या काळात मी करून देणार आहे. बरं. हा. साहेब, खरं तर आता प्रचार यंत्रणा आपण बघताय की सगळीकडे जोर धरू लागलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात प्रचार देखील आलेला आहे. तर आता दुसरीकडे बघायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः आपल्या प्रचारासाठी हातकणंगले शहरामध्ये आले. एक मोठी रॅली, एक मोठा जमाव त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. त्याबद्दल काय सांगाल? काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या? मी माझं ह्या गावचं नशीब समजतो की एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांचं पदस्पर्श आमच्या गावाला लागला. त्यांनी स्वतः डोळ्यानंच बघितलं. लोक कशासाठी जमले की त्यांच्या लाडक्या बहिणीची योजना असू दे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघितलं तर लाडक्या बहिणी इतक्या होत्या. आणि अशा पद्धतीचा माणूस जो आपल्या बहिणींचा विचार करतोय, इतक्या दूरदृष्टी असलेला माणूस, इतका मोठा माणूस आपल्या गावाला मिळतोय, हे मी माझं नशीब समजतो आयुष्यातलं. आयुष्याच्या काही गोष्टी अशा घटना घडल्यात की अण्णा असताना घटनेवर सही करायला रिप्रेझेंट करायला मला चान्स मिळाला. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या गावात आले, त्यांच्यामुळे या गावाचं कल्याण होत. एक गावचं कल्याणासाठी माझाही त्यात हातभार लागतोय आणि एवढी मोठी माणसं या गावाला येऊन मिळतात आणि त्याचं सहकार्य मिळतंय, एवढं मी माझं नशीब समजतो, या गावचं नशीब समजतो. आणि पुन्हा एकदा ह्या गावातल्या गोरगरिबांची, सर्व धर्मांची आणि बायकांची डोळ्यातले अश्रू पुण्याचं पाणी देऊन अश्रू पुसण्याचं काम करायची शेवटची इच्छा आहे या शेवटच्या टर्म मध्ये. आणि माझी शेवटची इलेक्शन मी लढणार आहे. खरं तर साहेब, अतिशय भावनिक असं तुम्ही आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे. आता जर बघायला गेलं तर खासदार धैर्यशील माने जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांचे आणि तुमचे एक सलोख्याचे संबंध आहेत, चांगले जवळचे संबंध आहेत. आणि या त्यांच्या माध्यमातून आपल्या हातकणंगले शहरामध्ये काय काय विकास कामं केलीत याबद्दल काय सांगाल का? गावात कमीत कमी नाही म्हणलं तर 60-70 कोटीची विकास कामं धैर्यशील दादाने आम्हाला गावात दिली, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून. त्यामुळे गावातले बरेचसे रस्ते आम्ही करू शकलो. आता त्या गावात तुम्ही येताना मेन रोड जो आहे तो खराब दिसतोय, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे, मंजुरी झालेली आहे. आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं काम तिकटीपासून जे येणार रस्ता आहे त्याची वर्क ऑर्डर झाली आहे, सगळं झालंय. 2 लेअरचा तो रस्ता आहे, मंजुरी आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त आचारसंहिता लागल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही. आणि ते गावातले बहुतांश रस्ते आम्ही करायचे, त्यातनं विषय संपवतोय. आता सध्या ही पंचरंगी लढत होत आहे, यामध्ये शिवसेना कुठं आहे हे लोकांनी ठरवायचं आहे. माझा 50 वर्षाचा प्रवास, ह्या मोठ्या मोठ्या विभूतींचं लागलेलं सहकार्य आणि मुळात शेती हा माझा स्वतःचा व्यवसाय आहे, माझा इतर कुठला व्यवसाय नाही. त्यामुळे मला तिथं कुठं काय हात लावायचं काय मला गरज नाही प्रामुख्यानं. आणि माझी स्वतः मिसेस प्रिन्सिपल होती, त्यामुळे कुठल्याही आर्थिक पूर्वीपासून कधी नाही, आता इथून पुढे नाही, फक्त या गावचं कल्याण एवढीच माझी भावना आणि तळमळ. नक्कीच. खरं तर आपण बघितलं की वाडवडिलांपासून आलेला सामाजिक सेवेचा वारसा घेऊन अजितसिंह पाटील काका हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. फक्त आणि फक्त हातकणंगले गावचा, हातकणंगले शहराचा विकास आणि या गावातील ग्रामस्थांचं कल्याण करण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या या मुलाखती दरम्यान दिलेली आहे. आणि येत्या 2 तारखेला मतदान होतोय, 3 तारखेला निकाल होतोय. या वेळेलाच कळेल की जनता कोणाच्या पाठीशी आहे. मात्र एकूण जर आज आपण त्यांचा अजितसिंह पाटील काका यांचा प्रवास बघितला तर राजकारण, कुठंही राजकारण आपल्याला दिसलेलं नाहीये, फक्त आणि फक्त समाजकारण. रस्त्यावर उतरून त्यांनी समाजकारण केलं. प्रत्येक समाजाला, प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केला असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या 2 तारखेला जनता कोणासोबत राहते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर साहेब, आमच्याकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आभार आहे. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
या व्हिडिओसह मी इथंच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज, हातकणंगले.